क्यूबवरले काही क्वेश्चन पाहिलेले आहेत. क्यूब कसा काढायचा हे पण पाहिलेलं आहे. पाहिले ना सर्वांना क्यूब काढता येतो. हो सर. आणि पोरांनो मला एक सांगा, या क्यूबला किती फेस असतात? फेस सर 6. किती? 6 फेस. या क्यूबला किती साइड असतात? साइड 12. 12. आणि या क्यूबला कॉर्नर असे किती असतात? 8. हे आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. आणखी दुसरं काहीतरी भरपूर पाहिले आपण क्यूबमधले. क्यूबचे दोन प्रकार आपले झालेले आहेत पोरांनो क्यूबचे. म्हणजे असा एक क्यूब आहे, म्हणजे भरपूर क्वेश्चन घेतले आपण त्याच्यावरले. थोडा पुढचा एक टॉपिक घ्यायचा आपल्याला. असा एक क्यूब आहे समजा, ते पण झाले. आणि असा एक क्यूब आहे, सेम 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 सेम. या फेसवर इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे. त्यानंतर इथं 1 आहे, इथं 5 आहे, इथं 6 आहे. तर अपोजिट कोणता असेल हे आपल्याला काढायचं असतं, बरोबर की नाही? तर काढत असताना आपण काय करतो, हे असं जातो. 1 2 3 लिहायचं आणि खाली परत लिहायचं. ह्या 1 1 2 3 1 1 5 6. म्हणजे या 1च्या अपोजिट माहीत नाही. 2च्या अपोजिट काय असते? 5. 3च्या अपोजिट 6. मग 1च्या अपोजिट काय आहे जे राहिले ते? 4. 1 2 3 4 5 6. 1च्या अपोजिट 4 असतं. हे पण आपण पाहिलेलं आहे. पाहिलं का? आठवलं का नाही काहीतरी? हो सर. हे आपलं झालंय. ठीक आहे. आता आपण पुढे घेतोय. असं पण पाहिलंय आपण एक की ओपन बॉक्स. बघा फक्त ये ऐसे और ये ऐसा है. ठीक है. सर तुमची स्क्रीन ब्लॅक झाली. 1 2 3 4 का सर आता इथे समजा ए असेल, इथे बी सी डी, इथं ई, इथं एफ. तुम्हाला जर म्हटलं एच्या अपोजिट विरुद्ध काय असेल? सी. झाले ना आपले हे? सी. बीच्या अपोजिट काय असेल? बी. डी. आणि ईच्या अपोजिट काय असेल? पी. कसा येईल? ए बी सी डीच आहे ना बाबा. कसा पी कुठच्या कुठं येईल का? तेवढ्या वाटला तरी इथं बीच्या नंतर ए बी सीच्या नंतर पी थोडी येणार आहे. एफ. ठीक आहे. हे पण तुम्हाला येते की नाही? हे पण आपण शिकलेलो आहोत. शिकलो की नाही? आणि त्यानंतर घन मोजायचं पण शिकलो आपण, किती घन असतात. बरोबर. त्याच्या पुढचा एक भाग आहे पोरांनो, तो आपण शिकणार आहोत. ठीक आहे. तुम्हाला लिहायचं आहे. लिहा सब्जेक्ट मॅथ. टॉपिक लिहा घन आकृतीला रंग देणे.
झालं. सर थांबा. झालं. अशी एक घन आकृती आहे. काढू नका बघ थोडं. आणि सर सब्जेक्ट मेंटल ॲबिलिटी टेस्ट आहे ना? हो. समज आहे ना? कुछ भी समज नाही रहा. ठीक आहे, असू द्या. तुम्हाला क्यूब काढता येतो. क्यूब तुम्हाला माहिती पण आहे. एखादं दाखवलं असतं मला. क्यूब तुम्हाला दाखवायचं होतं. तर पोरांनो बघा, समजा आता एक उदाहरणच घेऊ आपण. लिहा, एक उदाहरण लिहा. उदाहरण लिहूनच तुम्हाला समजून येईल ते. लिहा 1 नंबर. एका 3 गुणिले 3 गुणिले 3 आकारमानाच्या आकृतीपासून सर तुमची स्क्रीन ब्लॅक आता दिसतेस. एका 3 गुणिले 3 गुणिले 3 आकारमानाच्या आकृतीपासून 1 गुणिले 1 गुणिले 1 आकारमानाचे लहान घन तयार केल्यास त्याच्यामध्ये आय एकूण किती घन तयार होतील. क्वेश्चन मार्क आणि खाली लिहायचे ॲरो करून. किती घन तयार होतील? 4 गुणिले 4 गुणिले 4 4 नाही भाऊ, 3 दिले ना रे आपण. 4 कुठे दिले? 27 3 मल्टिपल 3 मल्टिपल 3 इज इक्वल टू 27. 27 घन 3 चा घन 27. ओके, 27. आता झाला. हा लिहिला, लिहून घ्या. सर 27 ला हायलाइट करूत. हो, तर 2 नंबर लिहा. आय 2 आय 1 आय झालं ना.
कुठे वन आहे? हां, खाली एक एक ओळ इथं. याला इथं हे आय लिहायचं त्यांना, इथं इवन आय लिहायचं. आता इथं 2 आय लिह. तू बघून लिहि इथे, नाहीतर इकडे तुला दिसत नसेल तर. हां लिह. एकूण सर तुमची स्क्रीन ब्लॅक दिसते. एकूण किती काप, काप म्हणजे काय? कट. करावे लागतील. ब्लॅक दिसते का? हो सर. सर बॅकग्राऊंड ब्लॅक दिसतोय पण लिहिलेलं दिसते. बॅकग्राऊंड ब्लॅक दिसते. हो सर. सर याच्या पहिले काय होतं, नेट गेला होता म्हणून लिहिलं ते केलं. आता ब्लॅक दिसते बॅकग्राऊंड, हे आपलं दिसत नाही, आपला बोर्ड दिसत नाही. कटच्या पुढे काय नाही सर, बोर्ड दिसायला. सर कटच्या पुढे काय होतं? ब्लॅक बोर्ड दिसायला. थांबा थांबा थांबा, ते दे रे मला मोबाईल दे दुसऱ्या मूवीचा. सर 6. हे काय परत परत सांगतो थांबा. 6. हां हा का बरं सर? बघू दे मला एकदा. हे दिसतंय का आता आपलं? हो सर. हो सर. पण हा बोर्ड नाही दिसत आता. हा बोर्ड दिसत नाही. दिसायलाय सर. हां सर नाही दिसते. बॅकग्राऊंड बॅक दिसते, लिहिलेलं मग व्हाईट मध्ये येते. तर सर ते ब्लॅक बोर्ड आहे का? नाही ना. तसं झालं ना. वन मिनिट. हा म्हणजे 4 आकाराचा दिला असेल, 4x4x4चा दिला असेल, 4 मल्टिपल 4चा दिला असेल तर तो 4 म्हणजे n घ्यायचं. ठीक आहे. इज इक्वल टू 3 मल्टिपल किती रे इथे? ब्रॅकेट 3 - 1. 3 - 1 इज इक्वल टू 3 मल्टिपल 2 इज इक्वल टू 6. किती काप करावे लागतील? 6. घेतले ना आपण हे? हो सर. लिहा खाली खाली ना, मी लिहिले असं. छान मस्त लिहिलं. त्याच्यानंतरचा प्रश्न घ्या. किती नंबर? 3 आहे. याच्यामधलंच आहे तो. लिहायचे 3 पृष्ठांना म्हणजे काय? सपाट भागांना. रंग असलेले ठोकळे किती? पोरांनो हा ना 8वी स्कॉलरशिपला 100% येतो बरं का. एक प्रश्न राहतोच राहतो. 3 पृष्ठांना रंग असलेले ठोकळे किती? 5वीला काही तेवढं अवघड येत नाही, थोडंसं अवघड आहे, पण मग 8वीला 100% येतो. मग आपण आता शिकून घ्यायचं 8वीचं, आहे की नाही?
राहील की नाही लक्षात? अवघड आहे का रे निर्विका? निर्विका अवघड आहे का हे? नाही सर. नाही सर. सर असलेल्याच्या पुढे काय? ठोकळे. ठोकळे. ठोकळे म्हणजे ते क्यूब. क्यूबला मराठीत ठोकळे म्हणतात, बरोबर ना भाऊ? हां, ठीक आहे, लिहा. तर बघा पोरांनो, हे जे आहे ना, कोणत्याही ठोकळ्याला, कोणत्याही क्यूबला किती कॉर्नर असतात? 8 कॉर्नर असतात. कॉर्नर. कोपरे किती असतात? कोपरे 8. 8. खाली वरती 4, खाली 4. ठीक आहे. तर हे कोपरे कोणते? हे 1 2 3 4 5 6 7 8. आणि मग ह्या 8 कोपऱ्यांना तीनही बाजूंनी काय असतो पोरांनो? रंग असतो. बघा, आता समजा हे असं जर आपण एक केला, हां, आणि एकूण एक असते, बरोबर की नाही? गिजीमध्ये दिसेल. हे इथे पण कलर असतो, हां, इथे पण कलर असतो आणि पलीकडून पण असतो, म्हणजे हे सगळा कलर असतो. तिन्ही बाजूंना कलर असणारे किती असतात? मग तिन्ही बाजूंना रंग असणारे किती ठोकळे असतात? 3. कोपऱ्यावरले 8, कोपऱ्यावरले 8. हे इथं 1, इथं 1, इथं 1, इथं 1, इथे 1, इथं 1. 8 म्हणते, इथं 1. किती असतात? किती असतात? 3 पृष्ठांना रंग असणारे कोपरे किती असतात रे? 8 असतात. 3 म्हणत 3. ठीक आहे, चला, ठीक आहे. आता तुम्ही काय करणार? या असा हा क्यूब काढायचे. काढा. लोग होने चाहिए, कभी हंसने को मजा आता है, चुप जाते हैं. लिहा. झालं? नाही. लिहा. घनाला कुठे लिहायचं? खाली लिहा. क्यूबच्या खाली लिहा. सर ड्रॉ करायचं. सर बाजूला लिहूत का? चालते, बाजूला लिहिलं तरी चालेल. घनाला सर ड्रॉ करायचंय. हो, केलं नाही का? 8 कोपरे असतात. किती असतात? 8. असतात. घनाला 8 कोपरे असतात. खाली लिहा. तीनही बाजूला रंग असणारे, चुकलं तुमचं क्यूबिच, खाली लिहा. ते चल, ठीक आहे. चल, ठीक आहे. तर 3ही बाजूला रंग आहे का? ठीक आहे. 3ही बाजूला रंग असलेले, रंग असलेले
असलेले 8 घन असतात. 8 घन असतात किंवा 8 ठोकळे. घन म्हणा नका म्हणू. 8 नाही 8 ठोकळे असतात. घन म्हणलं तरी चालते. घन आणि ठोकळे एकच रे. घन क्यूब ठोकळे सारखेच का दिसतंय ना पोरांनो? हो सर. क्वेश्चन मध्ये घनाच्या ऐवजी ठोकळा टाकून पण प्रश्न येतात. कळलं ना? ठीक आहे. पुढचा प्रश्न लिहा. किती नंबर? I आणि V म्हणजे 4. 2 बाजूंना उत्तर काय? 8. याचं उत्तर 8. आन्सर काय ना? 8 8 8 ला तुम्ही हायलाइट केलं चालेल. 8 ला 8. दोन बाजूंना सर उत्तर काय आलं? 8. 2 बाजूंना रंग असलेले. कळलं नाही का रे? किती ठोकळे असतात? असतील. असतील. दोन बाजूंना रंग असलेले किती ठोकळे असतील? पोरांनो फक्त बघा इकडे. हा क्यूब आहे. मला क्यूब तुमच्याकडे घ्यायचं होतं तुमच्यासाठी म्हणून आता काय भेटला नाही. आपल्याकडे आहे का तो क्यूब? 3x3 आहे का? आहे बा. हा समजा परत ड्रॉ करायचा नाही. थांबा बघा थोडं. भेटतो गुगलला. ठीक आहे. बघा पोरांनो हा एक गेला समजा. हे असाही काढला. असाही काढतो आपण. असाही काढतो. हा जर गेला ना हा कोपऱ्यावरला तर मधले जे आहेत ना त्या बाजूला फक्त 2 बाजूंनाच कलर असतो. म्हणजे ह्या एक बाजूला आणि वरच्या बाजूला. कळते का? ठीक आहे. किती बाजूना? 2 बाजूला नाही. त्याचं पुढे आहे उत्तर. तुम्हाला सांगतोय मी. म्हणजे 2 बाजूंना कलर असलेले किती आहेत ते आपल्याला शोधायचे आहे. आता शोधायचं म्हणजे काय ते शोधत बसायचं नाही आता काढून. आता आपल्याला एक छोटा दिला म्हणून बरं आहे. कितीही मोठा दिला तरी आपल्याला ते काढता आला पाहिजे. छोटा दिला तर आपण बघून काढू शकतो आहे की नाही? ड्रॉ करूनही काढू शकतो की नाही? असा क्यूब काढू शकतो. पण मग मोठा दिला तर त्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला लक्षात घ्यायचा आहे. सोपा आणि सोपा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय आहे पोरांनो? तर फॉर्म्युला बघा. फक्त बघा आधी. n म्हणजे काय? तो किती मापाचा तो क्यूब आहे तो n -2 × 12. समजे क्या? हा फॉर्म्युला आहे कशाचा? दोन्ही पृष्ठांना दोन्ही बाजूंना कलर असणारे किती ठोकळे आहेत त्याचा फॉर्म्युला. ठीक आहे. आता बघू आपण. n म्हणजे किती रे? 3 -2 × 12 इज इक्वल टू 12. 3 मधून 2 गेला 1 राहिला. 1 × 12 इज इक्वल टू 12. आणि हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आणि इथल्या इथं आपल्याला पाठ येणार आहे. 3 म्हणजे तिथं ज असेल आणि 4 नंबरचा दिला तर 4 लिहायचा.
4 × 4 हां सर लिहूत का? नाही लिहूत नाही, थांबा ना थोडं थांबूत, मग नंतर थोड्या वेळ लिहूत. हाय व्हिडिओ ऑन कर बेटा, सर्वजण व्हिडिओ ऑन करा. ईश्वरी 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 थोडा वेळ थांबूत, एकदा समजून घेऊत आणि मग नंतर लिहूत. चालते ना? हो सर. ठीक आहे. अजित सर कोण आहे तुमचे? अजित सांगवी सर. मावशीचे मिस्टर. हां त्यांनी फोन केला होता तुझ्यासाठी. सर ईश्वरी खूप हुशार मुलगी आहे म्हणे, तिला क्लास करू द्या सर, लय हुशार मुलगी आहे. मी म्हणलं सगळे आपल्याकडे हुशारच लोक येतात. ज्याला अभ्यासाची आवड आहे तेच आपल्याकडे येतात. ज्याला अभ्यासाची आवड नाही ना त्यांचं काही काम नाही आपल्याकडं. ते आपल्याकडे टिकत पण नाही आहेत, त्यांना आपण टिकूही देत नाही. ज्यांना काही बनायचं आहे तेच येतात आपल्याकडे. ज्यांना काही बनायचं नाही ना ते आपल्याकडे येतही नाहीत. ठीक आहे, काही ते बनतील तिकडे त्यांना, पण आपल्याकडे नाहीत. मी म्हणलं ठीक आहे, चल आता गणित सोडवूत. ठीक आहे. हो सर. निर्विका निर्विकाला पाहिलं ठीक आहे. चलो इथं तुम्हाला लिहायचं, ॲरो करायचे, ॲरो करायचे आणि लिहायचे. 2 बाजूंना रंग असलेले कैसे मिल जाते हे लोग. 2 बाजूंना रंग असलेले ठोकळे म्हणजेच घन म्हणजेच क्यूब. बरोबर बरोबर लिहायचं आहे. काय लिहायचं सांगा बरं तुम्ही आता. आठवा 9 - 2 × 12 नाही n -2 मल्टिपल बाय 12. in bracket n - 2 bracket n minus in bracket n multiple 1 bracket 2. n minus n bracket n minus 2 Yeah. bracket ये अपना फार्मूला है और इसको हाईलाइट कर दो. 2 ठीक आहे. तीनही फॉर्म्युले तुम्ही सांगणार आहेत आणि तुम्हीच पाठ करणार आहेत. ठीक आहे. व्हिडिओ ऑन करा तुमचे. निर्विका आतापर्यंत 2 फॉर्म्युले भेटले आम्हाला. सांग निर्विका. n minus n multiple 12. पहिला फॉर्म्युला n multiple निर्विका सांग. n - 1 bracket in bracket n minus 2 bracket close multiple 12. प्लस नाही, क्लोज. ओके ठीक आहे. चला हे राहील का लक्षात तुम्हाला. 2 पृष्ठांना रंग असलेले ठोकळे काढण्यासाठी n - 2 multiple 12. ओके इज इक्वल टू इथं इज इक्वल टू इथं लिहा. इज इक्वल टू इथं सोडून इथं लिहा. इथं इज इक्वल एवढी जागा आहे. इथंच लिहि. इथं खाली घ्यायचं. जागा आहे. हे एवढं लिहायला होतं बरं का. मग याच्या खालीच लिहित चालू. हां तिथं खालीच लिहायचं. तिथंच लिहायचं खाली. त्याच्या खालीच लिहायचं. इज इक्वल टूच्या खाली इज इक्वल टू लिहायचं. n म्हणजे किती. 3 - 2 multiple 12 इज इक्वल टूच्या खाली इज इक्वल टू. 3 मधून 2 गेला 1 राहिला. मल्टिपल 12. आन्सर इज 12. बस 12. किती 2 बाजूंना रंग असलेले किती ठोकळे असतील. 12. कळला. समझ गए क्या नहीं समझ गए.
आता व्ही समजलं सर. व्ही म्हणजे 5 लिहा. आता लिहा एका बाजूला रंग असलेले ठोकळे किती, घन किती, क्यूब किती. भाऊ एवढे सर्व लिहून टाकशील तू, फक्त ठोकळेच लिही. ठोकळे किती, घन किती आहे? याला एकच फॉर्म्युला. ठोकळे किती आणि घन किती? यायला क्यों होता यार ये. ऐका ना, एकच फॉर्म्युला. नाही याला हा फक्त 2 साठी तो फॉर्म्युला आहे. हा आता 3 साठी थोडं वेगळं आहे. वेगळं म्हणजे काहीच नाही आहे. बघा बघा, एका बाजूला रंग असलेले ठोकळे किती. फक्त एका बाजूलाच रंग असेल म्हणजे ते एका बाजूलाच रंग असलेले माहिती आहे का कोणते ठोकळे असतात ते. म्हणजे एका बाजूला रंग असलेले मध्यभागी असतात. कोपऱ्यावरले बी सोडले हां आणि बाजूचा पण सोडला आणि मध्ये जे असतात ना ते. तर मी सांगतो तुम्हाला, तुम्ही थोडासा क्यूब समोर आणायचा, ठीक आहे, 3x3चा, म्हणजे लक्षात येईल थोडंसं. कोपऱ्यावरला सोडला, मधले सोडले, बाजूचाही सोडला त्या कोपऱ्याच्या, आणि जो मध्ये राहतात ना त्यांना एकच राहते कलर, बरोबर की नाही. त्यांना एकाच बाजूला कलर असते. ठीक आहे, याला करायचं सांगतो मी तुम्हाला. बघा बाहेरच्यांना पण एकच कलर राहतो. यालाही म्हणायचं n-2 चा स्क्वेअर मल्टिपल 6. जे आन्सर येईल त्याचा स्क्वेअर ना. 1 n म्हणजे किती 3 -2 चा स्क्वेअर मल्टिपल 6. इतना क्या है सर, ये बहुत गड़बड़ी हो रही है. 1 चा स्क्वेअर मल्टिपल 6 इज इक्वल टू 1 चा स्क्वेअर 1 मल्टिपल इज इक्वल टू 6. ठीक आहे. बघा पोरांनो, आता इथे काय, एकाच बाजूला रंग असणारे ठोकळे किती, त्याच्यासाठीचा आपला फॉर्म्युला आहे. ठीक आहे, जगात कुठे गेलो तर हाच फॉर्म्युला आहे. दुसरा असू शकते, काही विषय नाही आहे, पण हा फॉर्म्युला आहे. काय आहे तो, n-2 आहेच. तिकडं पण आहे, इकडं पण आहे, पुढं पण असणार आहे. ठीक आहे, n-2. आता तिकडं स्क्वेअर होता का, तिकडं स्क्वेअर नव्हता, पण इथं स्क्वेअर आहे. म्हणजे तिकडं नव्हता म्हणजे तुम्ही असंही म्हणू शकता n-2 कंसाचा 1 म्हणलं तर काय फरक पडेल का, काही नाही फरक पडेल. काही नाही म्हणजे एक असतोच. ओके, इथं स्क्वेअर केला आणि मल्टिपल केला 6. तिथं होता 12, इथं केला 6, त्याचा निम्म केला. अरे रुक ना, समजून घ्यायचे, लक्षात राहील का सांग बरं. फॉर्म्युला इन ब्रॅकेट n-2 ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेटचा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 6. लक्षात ठेवायचे लॉंग टर्मसाठी. ठीक आहे पोरांनो, राहील लक्षात आहे. चला लिहा. हो सर. लिहा. हो सर. या लिहा, एरो करा. एका बाजूला, अरे आयुष भाई, कळाला का काय, एका बाजूला नाही सर. रंग असलेले, एका बाजूला रंग असलेले ठोकळे बरोबर, दोन बाजूला कलर, दोन बाजूला रंग असलेले ठोकळे, त्याचं आपण केलंय n-2 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू मल्टिपल किती 12 होतं 12.
ठीक आहे. आता इथे एका बाजूला रंग असले ठोकळे बरोबर n इन ब्रॅकेट n मायनस 2 ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेटचा स्क्वेअर मल्टिपल 6. याला करायचं हायलाईट आणि हे ठेवायचं लक्षात. कोणाकोणाच्या लक्षात राहिले? कोणाकोणाच्या राहील लक्षात? सर माझ्या. ठीक. सर माझ्या. सर माझ्या. निर्विकाच्या राहील का लक्षात? हो सर. निर्विकाच्या लक्षात राहिलं म्हणजे 6 का बरं घेतला? हा 6 का 6 का बरं घेतला? 6 का बरं घेतला तो फॉर्म. हां हा क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. मग स्क्वेअर का घेतला असं तुम्ही म्हणू शकता आहे की नाही. तर तो फॉर्म्युला तयार केलेला आहे बेटा. ठीक आहे. म्हणजे एकाला काय द्यायचं ते? एकासाठी हा 6 एक असेल तर हा 6 घ्यायचे. फॉर्म्युलासाठीच आहे तो. आणि मग त्याला दिलं तर? हां 4 दिलं तरी 4 मायनस 2 ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेटचा स्क्वेअर मल्टिपल 6 लिहायचं. हां ठीक आहे. ते नाही, हां ते एका बाजूला रंग असलेली ठोकळे किती? हां तर एकाच्या ऐवजी 4 येणारच नाही ना. 4 बाजूला रंग राहणारच नाही. अच्छा. ठोकळ्याचे 3 बाजूचे आपल्याला कोणत्याही ठोकळा 3च दिसतो. 3 बाजू दिसतात. हां. कोणत्याही ठोकळ्याचे आपल्याला 4 बाजू कधीच दिसत नाहीत. 3 दिसतात, 3 दिसत नाही. एकूण असतात ठोकळ्याला बाजू किती? 6. वरची खाली इकडचा तिकडचा असे 6 असतात ना. 6 असतात. 6 पैकी 3 बाजू दिसतात. ठीक आहे. मग 4 कुठं प्रश्न येणार नाही. 1 येईल, 2 येईल, 3 येईल. 3चं पुढं आहेत आपल्याला घ्यायचं ते. 3चं झालंय आपलं. 3 बाजूला रंग असणारे ठोकळे किती असतात रे? 8च असतात. कारण कोपरे 8च असतात. मग ते प्रश्न इथं जर दिला 4 मल्टिपल 4 मल्टिपल 4चा जरी घन दिला आणि त्याला कापा आणि त्याचे एक 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 लहान लहान किती क्यूब होतील आणि 3ही बाजूला रंग असणारे ठोकळे किती ह्याचे पण उत्तर 8च असेल. कारण कोपरे तुम्ही 4 4चा घ्या, 5 5चा घ्या तरी कोपरे 8च राहतील का? 5चा घेतला म्हणजे कोपरे वाढतील का? नाही. कोपरे तेवढेच राहतील. बरोबर की नाही? कोपरे तेवढेच राहतील म्हणून 8. ठीक आहे. लिहा काय दिलं तुम्ही? आम्ही लिहिलं इन ब्रॅकेट 3 मायनस 2 इज इक्वल टू इन इन ब्रॅकेट ब्रॅकेट 3 मायनस 2 चा स्क्वेअर मल्टिपल 6 इज इक्वल टू 3 मायनस 2 म्हणजे किती रे? 1. 1चा स्क्वेअर मल्टिपल 6 इज इक्वल टू 1 मल्टिपल 6 इज इक्वल टू 6. 6 6 6 हो गया अपना क्वेश्चन फिक्स. लक्षात राहील का? हो सर. आधी आपण बघितला 3 बाजूंना रंग असणारे ठोकळे. त्यानंतर बघितला 2 बाजूंना रंग असणारे ठोकळे. त्यानंतर बघितला एका बाजूला रंग असणारे ठोकळे. आणि आता बघायचे आहे कोणत्याच बाजूला रंग नसणारे ठोकळे किती. मध्ये असतात ते. मध्ये बाजूला रंग असतात, मध्ये असतात काही. कापलेले मध्ये असतात ना, मध्ये पण असतात काही ठोकळे. त्यांना कुठूनही रंग राहत नाही, मध्ये पण असतात काही. ठीक आहे. ते बघूया आता. आता लिहायचे 6 नंबरचा क्वेश्चन. लिहा. तेच चालू आहे आपला. तेच चालणार आहे आपलं. एकाही बाजूला रंग नसणारे ठोकळे किती? आता हे ठोकळे कुठं असतात माहिती आहे का? चौबाजून ते दुसरे ठोकळे असतात, त्याच्या खाली असतात, मध्ये लपून बसलेले असतात की नाही रे, ते ठोकळे. एकाही बाजूला रंग नसणारे ठोकळे किती? पहिला प्रश्न आहे. पहिल्या प्रश्नाला थोडं थोडं समजत असेल, काही टेन्शन घ्यायचं नाही. समजलं नाही तरी टेन्शन घ्यायचं नाही भाऊ. काय समजलं नाही तर काही ईश्वरी काही डोक्याला ताण घ्यायचा नाही. अरे भाऊ, कोणाकोणाला अवघड वाटत नाही. थांबा, एवढा प्रश्न झाल्यावर विचारतो मी तुम्हाला. लिहा. झालं का लिहून?
व्हिडिओ ऑन करा सर्वजण. आता एकाही पोरांनो एकाही बाजूला रंग नसणारे ठोकळे आपल्याला काढायचे. काय करायचं परत इन ब्रॅकेट n -2 ब्रॅकेट क्लोज ब्ल्यू ब्रॅकेटचा क्यूब पुढं काहीच नाही इज इक्वल टू n म्हणजे 3 - 2 कंसाचा घन इज इक्वल टू 3 मधून 2 गेला 1 राहिला 1 चा घन बरोबर 1. उत्तर 1 आलं. वेगवेगळं उत्तर येऊ शकते. घन जर 4/4/4 चा घेतला तर उत्तर वेगळं येईल. समज रे हो ना. हा हो सर. चला लिहून घ्या. हो सर. चला लिहून घ्या. लिहा एकाही बाजूला हे कुठं असतात माहिती आहे ना. एका बाजूला रंग नसणारे ठोकळे कुठं असतात रे भाऊ. आयुष व्हिडिओ ऑन कर. तो इकडे तिकडे गप्पा चालू आहेत वाटतं. नाही सर. एकाही बाजूला रंग नसणारे ठोकळे बरोबर इन ब्रॅकेट n -2 ब्रॅकेटचा क्यूब. क्यूब म्हणजे घन. घन म्हणजे त्याच्या डोक्यावर 3 लिहायचा. डोक्यावर किती लिहायचा 3 म्हणजे तो घन असतो. आणि याला थोडं हायलाईट करा. हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. बघा पोरांनो इज इक्वल टू तुमच्या लक्षात राहणार आहे. इझी हा एकदम सिस्टमॅटिक लक्षात राहणार आहे व्यवस्थित. बघा लिहा इन ब्रॅकेट n म्हणजे 3 इथं आहे आपल्याला दिले. प्रत्येक प्रश्नामध्ये 3च घ्यायचं का नाही वेगवेगळं घ्यायचं. -2 तर -2 इथं घ्यायचंच. इन ब्रॅकेट 3 इज इक्वल टू किती राहिला रे 1 राहिला. 1 चा क्यूब इज इक्वल टू 1. आन्सर इज 1. आता मला माझ्याशी बोला. घड्याळाचा काटा कसा फिरतो. झाला घड्याळाचा काटा कसा फिरतो. घड्याळाचा काटा कसा फिरतो रे. राईट टू लेफ्ट का लेफ्ट टू राईट. राईट टू लेफ्ट. राईट टू लेफ्ट. राईट टू लेफ्ट. घड्याळाचा काटा कसा फिरतो राईट टू लेफ्ट. गोल गोल. ठीक आहे. लेफ्ट टू राईट. सृष्टी दीदी म्हणते पा कसा फिरतो राईट टू बघा लेफ्ट. पोरांनो. बघा काही जणाला ना थोडासा वाटला असो की सर हे लईच अवघड आहे. काय यन लक्षात ठेवायचे. पण पोरांनो मी तुम्हाला एक सांगतो बरं का. सिस्टमॅटिक जर हे लक्षात ठेवलं तर तुमचा ब्रेनही डेव्हलप होतो पोरांनो. तुम्हाला खरं सांगतो. तुमचा ब्रेन हा विकसित होतो. ब्रेनचा विकास होतो तुमच्या ब्रेनमध्ये काय डोपामाइन नावाचे एक हे असते. डोपा ठीक आहे. तर डोपामाइन नावाचे एक इन्शुलिन असते किंवा हार्मोन्स असते हार्मोन्स. तर ते हार्मोन्सचा विकास होतो असं आपण सिस्टमॅटिक विचार केल्यानं. म्हणजे कसं बघा मी काय म्हणतो तुम्हाला. मी म्हटलं की मी पहिल्यांदा म्हटलो की 3 होय. तीनही बाजूला एक मिनटं. तीनही बाजूला घन असणारे असं लक्षात ठेवायचं. तीनही बाजूला घन असणारे किती असतात रे. तीनही बाजूला रंग असणारे किती घन असतात रे किंवा किती ठोकळे असतात 8. 2 बाजूंना घन 2 बाजूंना रंग असणारे मग आपण इथं घ्यायचं n -. नाही 12 नाही. ह्या उत्तरामध्ये 12 आली. दुसरीकडे वेगळे येऊ शकते. n -2
मल्टिपल बाय 12. दोन बाजूंना रंग असणारे घन. त्यानंतर एका बाजूला रंग असणारे घन बघा n मायनस 2. -2 ब्रॅकेट क्लोज. त्यानंतर एकाही बाजूला रंग नसणारे लपून बसलेले सर मल्टिप्लाय बाय 6 2 ब्रॅकेट क्लोज. ओके सॉरी क्यूब. हां n मायनस 2 चा क्यूब. बस ब्रॅकेट क्लोज क्यूब. पोरांनो मला सांगा हे एवढं लक्षात नाही करणार रे? एवढं लक्षात नाही राहणार? राहते सर. हो सर. 3च लक्षात ठेवायचे. ते 4 तर कोपरा तर अरे आहेच रे. कोपरा 8च राहतात रे बाबा. हो तुम्ही बघा तुमचं घर तरी बघा तुम्ही. खाली 4 कोपरे वरी 4 कोपरे आहेत. तुम्ही बघ रे भाऊ. नंतर म्हणशील तू 3 बाय अरे तू मध्ये भिंत आली त्याला काय करणार आहे तू आता? काय ते पण घ्यायशील का तू? तुम्ही भिंतीलाही बघू शकता, तुम्ही तुमच्या छतालाही बघू शकता. 8च कोपरे आहेत. वरी 4 आहेत आणि इथं खाली 4 आहेत है ना. समझ रहे हो ना? सब देख रे ऊपर देख रे सब मोज रे हे मोजत आहे सगळे लोक घराचे कोपरे. आणि हा भाऊ म्हणतो आता इथे एक नवीन निघाला म्हणतो आता काय करावं. हे ठीक आहे. बर आता मग पोरांनो दुसरा प्रश्न आपल्याला घ्यायचा चालेल का रे? व्हिडिओ ऑन करा. मला बघू द्या. निर्विकाला समजलं तर जगातला निर्विका समजलं का बेटा? नाही समजलं. मग नाही समजलं निर्विकाला. समजून घ्यायचं आपण. हां हे जय घोडके कोण आहेत? सृष्टी समजलं का? व्हिडिओ ऑन कर. हो सर. काय समजलं? जे आज तुम्ही स्क्वेअर क्यूब बद्दल शिकवलं ते. मी काय काय शिकवलं? 2 बाजूला रंग असणारे ठोकळे, 3 बाजूला रंग असणारे ठोकळे, रंग नसलेले ठोकळे, ते सर्व. बरं 2 बाजूला रंग असणारे ठोकळेचा फॉर्म्युला काय आहे? ब्रैकेट n माइनस 2 ब्रैकेट क्लोज मल्टीप्लाई बाय 12. क्या बात है, बहुत बढ़िया. इसके लिए क्लैप हो जाए. बघून सांगितलं नाही नहीं 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 ऐसा नहीं हो सकता. ये घोडके कोण आहे? जय घोडके. तुमचा व्हिडिओ ऑन करा बेटा. कोण आहे ते? अरे काय हो गया? व्हिडिओ ऑन करा नाही तर मी रिमूव्ह करतो असतो. कोण आहे ते? जय घोडके. रिमूव्ह करू काय? ठीक आहे. ऑन केला तो व्हिडिओ. मग काय इतका वेळ घंट्याला? ठीक आहे. बरं आणखीन आता और कोण? तो म्हणायचं मी व्हिडिओ ऑन कर रे भाऊ. तो म्हणायचा मी अरे व्हिडिओ ऑन कर ना दादा. हां हां समजलं तुला? पोरांनो हे तुम्हाला समजलं म्हणजे ना तुमचा खरं सांगतो तुमचा ब्रेन लय डेव्हलप झालेला आहे. मला तरी हे लक्षात राहायला 8-10 दिवस लागले होते. तरी पण विसरून गेलो होतो मी. आपण 8-9 मिनिटात केलं. तुम्ही तर 8-10 मिनिटात लगेच लक्षात राहिलं तुमच्या. विचार करा तुमचा ब्रेन किती डेव्हलप झालेला आहे, किती हुशार आहे तुम्ही. म्हणजे तुम्ही काही पण वाचलं तर तुमच्या लक्षात राहू शकतं. तुम्हाला काही जरी शिकवलं तरी तुम्हाला ते येऊ शकतं. मग सांग भाऊ. एकाही बाजूला रंग नसणारे लपून बसलेले काही लोक असतात नाही का क्लासमध्ये पण व्हिडिओ ऑन करत नाहीत. तसे लपून बसलेले ठोकळेचा फॉर्म्युला काय? ब्रैकेट n माइनस 2 ब्रैकेट क्लोज क्यूब. ब्रॅकेटचा क्यूब.
वेरी नाइस। इसके लिए भी क्लैप होना चाहिए कि नहीं निर्विका? निर्विका क्लैप होना चाहिए कि नहीं? नहीं? चल ठीक है निर्विका, तू सांग। वीडियो ऑन कर बेटा। कुछ प्रॉब्लम है क्या? कुछ प्रॉब्लम है क्या? हाँ प्रॉब्लेम आहे बेटा कुछ? आता तू सांगशील, आवाज येत नाही तुझा, माईक ऑन कर। आता तू सांगशील, समजलं का तुला? हे बोला आपण 6 सर थोडं समजलं. ठीक आहे, थोडं थोडं समजलं, ठीक आहे काय हरकत नाही, मस्त समजलं तुला, व्यवस्थित समजलेलं आहे। आता आपण येऊया आणखी एकाकडे। कोणाचा किसका नंबर है? इसका नंबर है, कोण सांगते रे? आणखीन एक फॉर्म्युला आहे, 3च राहील, 3 पैकी एक राहील, कोण सांगते? सर मी कोण सांगते? ईश्वरी। सर आयुष। काय? समजलं का बेटा? हो सर थोडं तू समजलं. 7वीला आहे ना आता? नाही 5वीला. बघा 5वीला आहे तरी समजलेलं आहे, ठीक आहे काय हरकत नाही। बरं आणखी एकाला विचारायचे, आपले सम्यक भाऊला विचारू एक लास्ट फायनल, आणि मग आपण उदाहरण घेऊया पुढचं। कुठं आहे सम्यक भाऊ? चल सम्यक भाऊ। सर तुमच्या कॅमेऱ्याचं मागं. बता भाई। सर सगळ्याची सांगायचे? सांगशील का? सांग सगळ्यांना रिव्हिजन होऊन जाईल, सांग हो, बरं। सर 3 बाजू असलेल्यांना 8 आहे, त्याच्यानंतर 2 बाजू असलेल्यांना इन ब्रॅकेट n-2 मल्टिप्लाय बाय 12 आहे, त्याच्यानंतर 2 बाजू असलेल्यांना n-2 चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 6 आहे, आणि लास्ट एक बाजू असलेल्यांना n-2 चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 6 आहे, आणि लास्ट 0 बाजू असलेल्यांना n-2 चा क्यूब आहे। व्हेरी नाईस, क्लॅप करायसाठी एकदा। चला ठीक आहे, चला घ्या आता प्रश्न पुढचा। लिहा 2 नंबर लिहा। एका चार गुणिले चार आकारमानाच्या आकृतीपासून एक गुणिले एक आकारमानाची लहान घन तयार केल्यास, पोरांनो परीक्षामध्ये दुसऱ्याचं चुकून जाईल, तुमचं चुकणार नाही, लक्षात ठेवा। बाकी लहान छोटे प्रश्न येतातच, पण असे अवघड प्रश्न काही येत नाहीत लोकांना। तयार केल्यास हां झालं? सर आम्हाला इंग्लिश मधून येतात, मराठी मधून नाही। तर थांबा, तू इंग्लिश मीडियमला आहे ना, मग काही प्रॉब्लेम नाही ना तुला? इंग्लिश मध्ये आलं तरी सोडवू शकतोस ना? हो सर। मराठीमधून शिकलो समजा आपण, तर मग इंग्लिशमध्ये प्रश्न सोडवायला काय अवघड जाईल का तुम्हाला?
लिहा आय नाही आय. एकूण तयार केला तर घनाच्या पुढं काय तयार केल्यास झालं एवढं. आता खाली लिहायचं आय आय लिहा. हा एक सोडून एवढं टिंबट देऊन. हा एकूण किती घन तयार होतील? 64 64 64 चला एरो करा. लिहा 4 मल्टिपल 4 मल्टिपल 4 इज इक्वल टू 64. झाला. चला 2 आहे. एकूण किती काप करावे लागतील? काप म्हणजे काय? कट. त्याला कट करायचे ना, कापायचे ना. त्या तो 4 गुणिले 4 असा मोठा घन आहे. त्याचे लहान लहान घन करायचे आपल्याला. छोटे करायचे ना, बरोबर. छोटे करायचे. तर मग त्याला कापावं लागेल. एकूण किती काप करावे लागतील? चला एरो करा. एरो करा आणि लिहा n मायनस 1 इज इक्वल टू 4 मल्टिपल 4 मायनस 1 इज इक्वल टू 4 मल्टिपल 3 हो इज इक्वल टू 12. यांच्या पुढे मल्टिपल ने दिला. नाही ह्याच्यानेच करा. यांच्या पुढे मल्टिपल ने दिला काय n नाही दिलं तरी ते समजून घ्यायचं असतोच. यांच्या पुढे मल्टिपल नाही दिला तर तो असतोच ना. कशा आधी? ब्रॅकेटच्या आधी मल्टिपल दिलं नाही तरी असतो. लक्षात ठेवा. खाली थोडी एक ओळ सोडली ना सुटसुटी. फोर नाही मायनस काय करू राहिला? हे मायनस कसं दिलं? सर तुम्ही n ब्रॅकेट n दिले ना ते फर्स्ट त्याला हायलाइट करूच. येस. सुटसुटी बाळा तसं नको ना हे करू. सुटसुटी परत एकदा एक ओळ सोडून व्यवस्थित. कटही नाही करायची गरज ना. झालं का रे? चला या 3 नंबर. हो सर. 3 नंबर लिहा. तीनही बाजूंना रंग असणारे किती घन तयार होतील? याचं उत्तर तर सगळ्याचं उत्तर सारखंच राहतं. याचं किती? 8. कारण घनाला 8 कोपरे असतात.
झालं. याचं तुम्ही उत्तर डायरेक्ट 8 लिहिलं तरी चालतंय. डायरेक्ट ॲरो करा आणि 8 लिहा आणि त्याला हायलाईट करा, चालते ना. आता काही कोपरे काढत बसू नये आपण. हां हो सर. किती तयार होतील, किती घन तयार होतील. आता इथून पुढचे 3 थोडेसे तुम्हाला लक्षात ठेवायसारखे आहेत. मागचे तर सोपेच आहेत की नाही रे पोरांनो. हे 3ही सोपे होते. आता एक आय आणि व्ही लिहा म्हणजे 4. 2 पृष्ठांना किंवा 2 बाजूंना रंग असणारे किती 24 तयार होतील, किती घन तयार होतील. 24 2 बाजूंना रंग असणारे किती घन तयार होतील. चला ॲरो करा आणि लिहा n इन ब्रॅकेट n - 2 मल्टिपल 12 इज इक्वल टू n म्हणजे किती रे 4 - 2 मल्टिपल 12. n म्हणजे 4 आहे ना आपला क्वेश्चन मधला. झालं. व्हिडिओ ऑन करा तुम्ही. ईशांत भाऊ झालं का रे. इज इक्वल टू 4 - 2 यानी कि 2 मल्टिपल 12 इज इक्वल टू 24. लिहा 24 आन्सर आलं. चला 5 नंबरचा क्वेश्चन. एका बाजूला रंग असणारे असे जर आपण 3-4 प्रश्न घेतले पोरांनो तर तुम्हाला किती प्रॅक्टिस होऊन जाईल. एका बाजूला रंग असणारे किती हो सर ठोकळे तयार होतील. चोवीस. ठीक आहे. एका बाजूला आपला फॉर्म्युला n - ब्रॅकेटचा मल्टिपल बाय 6 इज इक्वल टू n म्हणजे किती रे 4 - 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मल्टिपल 6. झालं का एवढं सर्वांचं लिहून. हो सर. हो सर. इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर मल्टिपल 6 इज इक्वल टू 4 मल्टिपल 6 इज इक्वल टू 24. सम्यक भाऊचं कॅल्क्युलेशन आयुष भाऊचं कॅल्क्युलेशन एकदम फास्ट आहे. आणि शेवटचा आहे आपला 6 नंबर ना VI. तर लिहा एकाही पृष्ठाला एकाही बाजूला पृष्ठ काय आणि बाजू काय. ओके एकाही पृष्ठ काय होतं काय एकाही पृष्ठाला रंग नसणारे
किती 8. किती ठोकळे तयार होतील? हे प्रश्न सोडवायला मजा येते नाही का आयुष? हो सर. हो सर. ईशांत भाऊ व्हिडिओ ऑन कर. समजतंय का रे ईशांत? 8. लिहा हो. इन ब्रॅकेट n मायनस 2 ब्रॅकेटचा क्यूब रोज क्यूब इज इक्वल टू n म्हणजे 4 मायनस 2 ब्रॅकेटचा क्यूब इज इक्वल टू 4 मधून 2 गेले तर 2च राहिले. 2चा क्यूब इज इक्वल टू 8. पोरांनो हा जो क्वेश्चन आहे ना तर UPSCला आलेला क्वेश्चन आहे. कुठं आलाय? UPSC 2000 कुठं आहे रे? UPSCला 2017 लिहा कंसात. UPSC 2017ला क्वेश्चन आला हा. आणि हे क्वेश्चन तुम्ही सोडवलं का मी सोडवलं? मी खरं सांगा, तुम्ही सोडवला की नाही? का मी सोडवला? हो सर. सोडवला. तुम्ही सोडवला क्वेश्चन. मी सोडवला का? मी नाही, मी लिहित होतो इथे. क्वेश्चन तुम्ही डोक्यात सोडवलाय. ठीक आहे. आणि याचा आता याच्यावर आधारित काही मी उदाहरणं देणार आहे प्रॅक्टिससाठी म्हणून लिहा. आता क्वेश्चन नंबर 3 लिहा. हां प्रॅक्टिस क्वेश्चन लिहा. तुम्हाला काय करायचे मी फक्त देतो. हां 3 नंबर लिहा. तुम्ही जागा सोडा किती लागेल तुमच्या अंदाजाने. हां अंदाज येईल ना तुम्हाला किती जागा लागेल ते. पहिल्या प्रश्नाला जेवढा लागला तेवढाच लागणार आहे दुसऱ्याला प्रश्नाला. अरे बरोबर आहे की नाही ईश्वरी? व्हिडिओ ऑन करा सर्वजण. बघा 5 मल्टिपल 5 मल्टिपल 5. ठीक आहे. 4 नंबरचा क्वेश्चन 6 मल्टिपल 6 मल्टिपल 6. 5 नंबर का क्वेश्चन. मैं क्या कर रहा हूँ समझ में आ रहा है क्या? हो सर. सेम सेम सेम. यस जे लिहून दिले त्याच्या ठिकाणी फक्त हे 5 गुणिले 5 लिहायचं. बाकी तसाच क्वेश्चन लिहायचं आणि सोडवायचे. फक्त 3च क्वेश्चन सोडवायचे. कारण आणखी देऊ एक, आणखी एक घ्या 4 या 8 मल्टिपल 8 मल्टिपल 8. तुम्ही जागा नका सोडू वाटल्यास नंतर लिहा बाजूला. आता इथे लिहून घ्या. बरोबर की नाही भाऊ? इथं आता लिहून घे. इथं लिहून घे. इथेच लिहून घे. नंतर तिकडे क्वेश्चन लिहून घे. नंतर असा क्वेश्चन तयार होतो. ठीक आहे. आणखीन देऊ का 2? हो सर. तुम्ही हे 4 5 6 जर क्वेश्चन सोडवले तर तुम्हाला बघितल्या उत्तर येईल. लिहा 7 नंबर 9 मल्टिपल 9 मल्टिपल 9 आणि 8 नंबर लिहा 10 मल्टिपल 10 मल्टिपल 10. ओके. सृष्टी व्हिडिओ ऑन कर बेटा. आता याची डब्ल्यू लिहून घ्या पोरांनो.